आणि शेअर करा। घरफोडी प्रकरणी चौघांना अटक, 5.5 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। इस्पुर्ली आणि मिरज पोलीस ठाण्यात 2 घरफोडीचे गुन्हे दाखल असताना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकानं उघडकीस आणून या प्रकरणी आरोपी गुरुदत्त शांतीनाथ पोळ वय वर्ष 43 बिजली चौक जवाहरनगर, हरीश मधुकर पोळ वय वर्ष 38 रावी वॉर्ड जवाहरनगर, संजय मधुकर पोळ वय वर्ष 47 जवाहरनगर सध्या राहणार सुभाषनगर दिंडीवेस मिरज आणि स्वप्नील सुरेश सातपुते वय वर्ष 37 क्रांती चौक मंडळाजवळ यादवनगर यांना अटक करून त्यांच्याकडील 5.5 लाख रुपये किमतीच्या सोन्या चांदीचे दागिने जप्त करून घरफोडीचे 2 गुन्हे उघडकीस आणलेत। वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला घरफोडीतील चोरीचे दाखल असलेले गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या। या अनुषंगानं घरफोडी प्रकरणातील गुन्ह्यांची माहिती घेऊन तपास करीत असताना इस्पुर्ली पोलीस ठाण्यात घरफोडीचा दाखल असलेला गुन्हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार गुरु पोळ यांना आपल्या साथीदारांच्या मदतीनं केला असून चोरीतील सोन्या चांदीच्या दागिन्यांची विक्री करण्यासाठी कात्यायनी परिसरात असलेल्या मंदिर येथे येणार असल्याची माहिती मिळाली असता या पथकातील पोलिसांनी 30 नोव्हेंबर रोजी कात्यायनी परिसरात मंदिराजवळ सापळा रचून त्यांना ताब्यात त्यांच्याकडे घरफोडीतील सोन्या चांदीचे दागिने, मोटरसायकल, गुन्ह्यातील हत्यारं मिळून आली। याबाबत त्यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी इस्पुर्ली आणि मिरज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी केल्याची कबुली दिल्यानं त्यांच्याकडील 32 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि 180 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असा एकूण 5.5 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला।